अशा प्रकारचे केसेस जोपर्यंत आपण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आणि ठरवून की एका वर्षानंतर 1-2 वर्षामध्ये आपण हे सगळं बाहेर काढू. आता या इतकं वर्षानंतर दशक संपतो आणि आपण म्हणतो की नाही आपल्याला माहीतच नाही आहे कोणी केलेलं आहे. कोर्टाने काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यात पंचनामा योग्य पद्धतीने झाला नाही आणि अनेक त्रुटी कोर्टाने जे आहे तर या तपास झाला त्यावर काय आहे की हे जे इनिशियल केस जे हँडल करत होते माझी माहितीप्रमाणे हेमंत करकरे साहेब, जे मला असं वाटतं की देशामध्ये सगळ्यात चांगला एक ऑफिसर जे होता, दुर्दैवाने त्यांची मृत्यू झाली, त्यांची हत्या करण्यात आली होती, त्यांनी हे सर्वप्रथम हे काढलं होतं. आणि त्यावेळी मला माहीत आहे की एक नवीन शब्द बाहेर आला होता हिंदू टेररचा. हिंदू टेरर, सॅफ्रन टेरर नावाचा शब्द या मालेगावच्या घटनेच्या नंतर झालं होतं. जे करणारे होते त्याचा मागे काय उद्देश होता तर एका समाजामध्ये टेरर निर्माण करण्यासाठी, कम्युनल डिवाइड करण्यासाठी हे सगळं घडवून आणलं होतं. आता प्रश्न हे होतं की कोणी घडवून आणलं होतं. मग कोण होते असे की जे एक साध्वी प्रज्ञा सिंग, जी एक साध्वी आहे, त्याला जेलमध्ये टाकण्याची हिंमत कुणाची होती. मग एक आर्मीचा ऑफिसर, सर्विंग ऑफिसर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित, एका आर्मीचा ऑफिसर याच्यामध्ये जेव्हा अडकवण्यात आलं आता या निर्णयाच्या प्रमाणे, मग देशाच्या एक सर्व हे ज्युडिशियल सिस्टमवर आपल्याला प्रश्नचिन्ह, कारण त्यावेळी एक क्वेश्चन मार्क आपल्या आर्मीवरही उपस्थित होतं की एक सर्विंग आर्मी ऑफिसर याला या केसमध्ये अडकवण्यात आलं होतं आपल्या या निर्णयाप्रमाणे. जी साध्वी जी आहे, जी म्हणजे हिंदू समाजाची एका प्रकारे धर्मगुरू आहे, तिला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलं होतं. आणि ती नंतर लोकसभेची ती सदस्य झाली. ती एक वेगळी गोष्ट की भारतीय जनता पार्टीने या केसचा कसा पॉलिटिकल ॲडव्हान्टेज घेण्याचा हे केलं होतं की भोपाळसारखा एका राज्याच्या राजधानीमध्ये तिला तिकीट देऊन कशा प्रकारे निवडून आले. त्याचे क्वालिफिकेशन काय होती? साध्वी प्रज्ञा सिंगचे क्वालिफिकेशन एकच होतं की ती मालेगाव बॉम्ब धमाकेची एक मुख्य आरोपी होती आणि त्याचा पॉलिटिकल ॲडव्हान्टेज घेण्यासाठी त्याला तिकीट देण्यात आलं, तिला निवडून आलं होतं. म्हणजे असं एक मेसेज देण्यात आलं होतं की आमच्याकडे काही चांगले रोग राहिलेले नाही आहे, जे अक्युज्ड आहे त्यांना आम्ही तिकीट देऊन लोकसभेमध्ये पाठवणार आहे. आणि तसं झालं. गैरवापर करून या लोकांना अडकवण्यात आलं होतं, आम्हाला अडकवण्यात आलं होतं असं पुरोहित आणि साध्वी दोघंही म्हणाले. आणि तसंच भाजपही म्हणता येतं की त्यावेळेस काँग्रेसने किंवा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर केला आणि यांना फसवलं आणि आज न्याय मिळाला. काय आहे की मी स्पष्टपणे बोलतो की त्या काळात जेव्हा आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते त्यांच्या काळात अनेक असे टेरर केसेस झाले होते. आणि त्या टेरर केसेसमध्ये असं मला असं वाटतं की आर पाटील साहेब दिवंगत आहे किंवा विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाण त्यावेळी काँग्रेसमध्ये होते, आता भाजपमध्ये आहे, असं त्यांनी एक हे दिलं असेल की काही झालं टेरर अटॅक तर कोणालाही धरून आणा, आपण मोकळं होऊ आणि त्या कोर्टामध्ये आपण हे करू करके. तर गव्हर्नमेंट कुणाचीही असू द्या, भारतीय जनता पार्टीची असू द्या, काँग्रेसची असू द्या, प्रश्न हे होतो की आज जे टेरर ॲक्टिव्हिटीजमध्ये जे इन्व्हॉल्व आहे लोक, ज्यांचं लक्ष या देशाला तोडण्याचा फोडण्याचा आहे, त्यांच्याकडे काय मेसेज गेला असेल आज तुम्ही हे सांगा. की म्हणजे करणारा कोणी असेल आणि पकडून कोणाला आणायचं आणि त्याला सांगायचं की तो 15-20 वर्ष तू फाईट कर आता की मी निर्दोष आहे, तसंच झालेलं आहे. मला एक प्रश्न सांगा, मग हा न्याय मिळाला असं म्हणायचं आपण त्यांच्या बाजूने यांच्या बाजूने कोणाच्या नाही? आम्हाला हे प्रश्न जे आहे ना, निर्णय देणारा इम्तियाज जलील नाही आहे. हे जे इतकं वर्षमध्ये 5 जजेस चेंज झालेले आहे इतकं वर्षामध्ये या केसेसमध्ये. किती हजारो पानाची जे आहे ना ते चार्जशीट आहे, मग त्याच्यानंतर सप्लिमेंटरी चार्जशीट आहे, विटनेसेस किती मोठ्या संख्येने विटनेसेस आणण्यात आलं होतं. आता हे निर्णय देताना कोर्टाने कमीत कमी आमची अपेक्षा हे आहे की काहीतरी फक्त हे सांगू नका की यांच्याकडे पुरावे नाही आहे. हे खोटे पुरावे असेल तर हे खोटे पुरावे कोणी तयार करण्यात केले होतं. मग ज्या निर्दोष लोकांनी मुंबई ट्रेन धमाका असू द्या किंवा हे मालेगाव धमाका असू द्या, याच्यामध्ये जे
डुप्लिकेट, आर्टिफिशियल आणि फेक जे एव्हिडन्सेस तयार करून या लोकांना जेलमध्ये टाकले होते त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे इम्तियाज जलील किंवा सरकार ठरवणार नाही आहे. हे कोर्टाने याच्या बाबतीत निर्णय देण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणामध्ये साध्वींच्या वाहनामध्ये बॉम्बस्फोट झाला असं सातत्याने म्हणण्यात येत होतं, मात्र त्या वाहनामध्ये बॉम्बस्फोटच झाला नाही असं समोर आलं. बघा, आपण त्या केसचं स्टडी केलं तर आपल्याला कळेल की ती स्कूटर जे आहे ती स्कूटर साध्वी प्रज्ञा सिंगची होती. पण 1.5 वर्षा अगोदरच ती स्कूटर कोणता एका दुसरा माणूस जे आहे ते चालवत होता. म्हणून ते कोर्टामध्ये ते सिद्ध झालं होतं की नाही, स्कूटर साध्वी प्रज्ञा सिंगच्या नावाने होती, पण कोणती वेगळा माणूस जे आहे ते त्याच्याकडे ते स्कूटर बॉम्ब ब्लास्टच्या 1.5 वर्षा अगोदरच त्यांना ते वापरत होता. तर अनेक असे त्रुटी आहेत त्याच्या बाबतीत. मुंबई ब्लास्टमध्ये राज्य सरकार तातडीने सुप्रीम कोर्टात मूव्ह होत आहे. आता याबाबत काय वाटतं तुम्हाला? कुणी व्हावं सुप्रीम कोर्टात मूव्ह? ते होणार नाही तर अजून कोणी होईल? आपण व्हाल न्यायाच्या प्रतीक्षेत? काय आहे, इफ जस्टिस नीड्स टू बी डन, म्हणजे याच्यामध्ये मुंबई धमाकामध्ये 189 जवळपास 190 लोकांचा जीव गेलं होतं आणि या मालेगाव धमाकामध्ये 6 लोकांचा जीव गेलं होतं. एकही माणूस मेला असता तरीही त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे होता. जे हिंदू समाजाचेही अनेक लोक मुंबईच्या ट्रेन धमाकामध्ये त्यांचाही जीव गेला होता आणि या मालेगावच्या धमाकामध्ये त्यांची जात काय होती ते मला माहीत नाही आहे, पण त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. आणि याच्यासाठी या देशामध्ये फालतू गोष्टीवर चर्चा न करता लोकसभेमध्ये या गोष्टीवर 2 दिवसाचा विशेष अधिवेशन करून आपण फक्त या देशाची न्याय प्रणालीमध्ये काय त्रुटी आहे, आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जे आहे, जे सगळ्यात सुप्रीम एजन्सी आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी स्थापन करण्याचा उद्देश काय होता की राज्य सरकारचे जे एजन्सीज आहे ते सक्षम नाही आहे. म्हणून जेव्हा हे ATS कडून घेण्यात आलं होतं हे सांगण्यात आलं होतं की नाही त्याची व्याप्ती मोठी आहे म्हणून आपण NIAचा, आणि NIA सुद्धा इतकं वर्षानंतर हे सांगतो की नाही कोणीही दोषी नाही आहे. मग एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आणि याच्यासाठी सर्व राजनैतिक मतभेद विसरून सर्व राजनैतिक पक्षांनी याच्या बाबतीत लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गांभीर्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे. अप्पर कोर्टात जायला हवं का यासाठी? तुमचं मत सांगतो. मग कशाला नाही? म्हणजे अपर कोर्टमध्ये जाऊन, कारण हे लोक अनेक वर्ष जेलमध्ये होते आणि कोर्टाला असं वाटत नाही की म्हणजे हे कोणीही दोषी नाही आहे. मग ज्या प्रकारे मुंबई ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की हो आम्ही एक्सेप्ट करत आहे, पण हे लोकांना आम्ही जेलमध्ये टाकत नाही आहे, त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने हे पिटिशन एक्सेप्ट करायला पाहिजे जे महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडून आता घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. आणि सुप्रीम कोर्टाने तसाही निर्णय द्या की आम्ही कुणालाही पुन्हा जेलमध्ये टाकणार नाही आहे, पण आम्ही हे जे जजमेंट आलेलं आहे त्याला आम्ही रिव्ह्यू करणार आहे. कोणत्याही जजमेंट असू द्या ज्यामध्ये जे लोक अनेक वर्ष जेलमध्ये राहिलेले आहे आणि त्या इतकं वर्षानंतर त्यांना सोडण्यात येतं, तर त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने याच्या बाबतीत ही निर्णय घ्यावा. राज्य सरकार तर जाणार नाही, मग सुप्रीम कोर्टात जाणार तरी कोण? मला असं वाटत नाही की राज्य सरकार का नाही जाणार. मग याचा अर्थ हे होणार आहे की राज्य सरकार हे मानत आहे की हे जे लोक जेलमध्ये इतकं वर्ष होते तर ते आता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ते निर्दोष आहे. मग याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार असा निर्णय घेणार असेल तर ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत आपण कोणत्या आधारावर गेलेले आहे, जेव्हा याच राज्याच्या याच कोर्टाने हे निर्णय दिलेला आहे की जे लोक होते 12 लोक ट्रेन ब्लास्टचे आरोपी जे 18 वर्ष जेलमध्ये होते त्यांना निर्दोष सोडण्यात आला होता. मग काँग्रेसची वर्षा गायकवाडनी आता उत्तर द्यावं की ती पुन्हा हे मागणी करणार आहे का की या केसेसमध्ये पण सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. प्रियंका चतुर्वेदी जे उद्धव सेनेची नेते हे खासदार आहे तिनेही मागणी केली होती ट्रेन ब्लास्टच्या संदर्भात की सुप्रीम कोर्टाला जाण्याची आवश्यकता आहे. हे सगळ्या लोकांची काय आणि ह्या पक्षांच्या काय निर्णय असणार आहे हे आम्ही पण बघणार आहे. मला एक सांगा, आता हिंदू दहशतवाद जो शब्द 17 वर्ष आधी जन्माला आला होता तो किती खोटा होता हे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या.
तो संपला आहे, हे एक प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होता असं म्हणणं आहे. नाही, काय आहे की हिंदू टेरर असू द्या किंवा मुस्लिम टेरर, हे मीडियानी कॉइन केलेला हे शब्द आहे. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा मुंबई ट्रेन ब्लास्टमध्ये धमाका झाला होता, 189 जवळजवळ 190 लोकांचा जीव गेला होता, जे बॉम्ब प्लांट करणारे होते त्यांना माहीत होतं का की त्या ट्रेनच्या फर्स्ट क्लास कंपार्टमेंट्समध्ये सगळं हिंदू लोकच ट्रॅव्हल करत होते किंवा सर्व मुस्लिम लोकच ट्रॅव्हल करत होते? आम्हाला आजही हे सांगायचे आहे की आतंकचा काही धर्म नाही आहे. आपण जेव्हा हे टर्म कॉइन केलं होतं मुस्लिम टेररिझम किंवा हिंदू टेररिझम, टेररिझमचा काही अर्थ नाही. बॉम्ब प्लांट करणाऱ्याला माहीतच नाही त्या रोडवर जाणारा हिंदू होता का मुस्लिम होता. ट्रेनमध्ये सफर करणारा त्यावेळी ट्रेन ब्लास्ट जेव्हा झालं होतं त्यामध्ये फक्त एका जातीचे लोक मेले होते का? नाही, सर्व जातीचे लोक मेले होते. मग त्याला आपण काय शब्द देणार आहे? त्यांना फक्त दहशत निर्माण करायची आहे आणि ती दहशत आता इतकं वर्षानंतर ही आपल्याला पहलगाम सारख्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, जेव्हा 4 टेररिस्ट आपल्या देशामध्ये येतं, लोकांना मारतात आणि पळून जातात. भाजपचे असं म्हणतात की मुस्लिम वोट बँकसाठी काँग्रेसने केलेला हा षडयंत्र होता, किरीट सोमय्या यांनी म्हटलं. काय हे असं किरीट सोमय्यासारखे फालतू लोकांना त्यांना मागा की भोंगाच्या मागे तुम्ही लावा करके. तुम्हाला जितकं डोकं असतं ना तितकं डोकं वापरा. किरीट सोमय्यामध्ये इतकं डोकं नाही आहे की ते जजमेंट आता त्यांनी वाचलं असेल. त्यांना फक्त काय आहे की याच्यामध्ये आपण पॉलिटिकल ॲडव्हान्टेज कशा घेता येतं, या पॉलिटिकल. मग ह्या वेळा माणसाला मी ही प्रश्न विचारतो, तर मुंबईच्या ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत आपलं काय होतं सांग ना? हे अशा प्रकारचे जे लोक आहे ना त्याचा पॉलिटिकल मायलेज, पॉलिटिकल बेनिफिट कशा घेता येईल? अरे मरणारे लोक मेले, किरीट सोमय्याचा घरचा किंवा किरीट सोमय्या मेला नाही आहे. काही निष्पाप लोक मेलेले आहे, त्यांचा काहीही आतंकशी संबंधित नाही आहे. रस्त्यावर जाणारे काम करणारे लोक जे ट्रेनमध्ये होते, जे रस्त्यावर उभे होते, त्यांना मारण्यात आला होता. आणि हे अशा प्रकारचे जे हे लोक आहे, तर हे याच्यामधून आपल्या राजनैतिक स्वार्थ काय, याच्यामधून काही साधता येतं का हे बघण्याची त्यांची आवश्यकता असते. म्हणजे थोडक्यात तुम्ही समाधानी नाही या सगळ्याबाबत, निकाल आणि या सगळ्या निकाल पूर्ण वाचेल मी. माझा समाधानचा हे मुद्दा नाही आहे. माझा फक्त एकच प्रश्न आहे की याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार आहे ते आम्हाला बघायचं आहे. जजमेंट सगळं वाचू दे आम्हालाही आणि त्याच्यानंतर आम्ही प्रतिक्रिया. में सभी आरोपी निर्दोष मुक्तता हो गई है, क्या बताएं? देखिए, एक बहुत बड़ा प्रश्न चिन्ह खड़ा होता है इस तरह के जब फैसले आते हैं, क्योंकि ये फैसला कुछ उसी तरह का फैसला है जो कुछ दिन पहले महाराष्ट्र की अदालत के अंदर एक फैसला आया कि ट्रेन ब्लास्ट के जो आरोपी है वो ट्रेन ब्लास्ट के आरोपी को 19 साल के बाद, जो जेल के अंदर थे 19 साल तक, उनको रिहा कर दिया गया. ये बताया गया कि आप निर्दोष है करके. महाराष्ट्र सरकार फौरन सुप्रीम कोर्ट में भागी और कहा कि हमको ये फैसला मंजूर नहीं है, और बिल्कुल सही तरीके का उन्होंने ये किया है, क्योंकि 19 साल कुछ लोग जेल के अंदर वहाँ पर गए थे. सवाल ये पैदा होता है कि अब ये फैसला अगर आया है तो इसके बारे में महाराष्ट्र की सरकार क्या करने वाली है, क्योंकि इसमें भी बेकसूर लोगों की जानें गई थी. हम जब ये धमाका हुआ था 2006 में और आज 2025 के अंदर हम सवाल क्या उठा रहे हैं कि आखिर ये किसने किया था, कौन है इसके पीछे? तो हमारे पास जवाब है कि शून्य, हमें कोई नहीं पता है, हमारे आँख पे पट्टी बंधी हुई है. सवाल ATS के ऊपर खड़े होते हैं, सवाल NIA के ऊपर खड़े होते हैं. हो रहा ये है कि आतंकी कहीं घटना होती ही है तो शायद सड़क चलते हुए आदमी को उठाकर लेके आओ, उसके ऊपर कहीं तो भी कुछ आरोप बना दो और उसको बोलो कि अब तू 10, 15, 20 साल तू खुद लड़ते रहे और ये केस से तू अगर बाइज्जत बरी हो सकता है तो हो जा, नहीं तो जेल के अंदर ही सड़ और वहीं पे मर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.